नमस्कार, मी मधुरा. विचारा रोकठोक मध्ये आपलं स्वागत. आज वटपौर्णिमा. सत्यवान आणि सावित्रीची कथा तर आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला या दिवशी वडाची पूजा करतात. पण कलियुगाचा महिमा असा की काही पुरुषांना मात्र जन्मोजन्मी तीच पत्नी नकोय. त्याची कारणं कदाचित वेगवेगळी असतीलही. काही महिलांनी म्हणे त्यांच्या पतीला एवढं छळलंय की त्यांना आपल्या बायकोपासून मुक्ती हवी आहे. म्हणूनच तर काल औरंगाबादमध्ये पत्नी पीडित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क पिंपळाची पूजा केली. आपापल्या बायकांचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं. आणि ह्या उलट आज पिंपरीमध्ये चक्क काही पुरुषांनी वडाची पूजा करून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वडाला फेऱ्या देखील मारल्या. एकीकडे आपल्या सावित्रीसाठी पूजा करणारे हे सत्यवान आहेत, तर दुसरीकडे आपल्या सावित्रीच्या छळाला कंटाळलेले पुरुषही आहेत. त्यामुळेच आम्ही हा खास विचारा रोकठोक कार्यक्रम करतोय. बायका नवऱ्यांना खरंच छळतात? तुम्ही देखील तुमची मतं ह्या कार्यक्रमात मांडू शकता आणि त्यासाठी संपर्क साधा 022 710 55 160 ह्या क्रमांकावर. तेव्हा आपण लगेचच चर्चेला सुरुवात करणार आहोत. एकीकडे वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करण्यासाठी महिलांमध्ये उत्साह दिसतोय, तर दुसरीकडे पत्नीपासून मुक्ती मिळावी यासाठी औरंगाबादमध्ये मंगळवारी पुरुषांनी केलेल्या पिंपळ पौर्णिमेची चांगली चर्चा रंगतीये. पत्नी पीडित नावाची ही संघटना पत्नीच्या छळापासून त्रासलेल्या नवऱ्यांना मदत करते. वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला अशा छळवणूक करणाऱ्या महिलांचा निषेध करण्यासाठी त्यांनी पिंपळ पूजा केली. पिंपरीमध्ये मात्र आणखी वेगळं चित्र दिसलं. इथं पत्नीला दीर्घायुष्य मिळावं आणि पुढचे 7 जन्म आहेत तीच पत्नी मिळावी यासाठी चक्क पुरुषांनी वडाला फेऱ्या मारल्या. पिंपरीच्या सांगवी परिसरात मानव हक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवला होता. त्यामुळे सावित्रीसाठी सत्यवान पूजा करत असल्याचं दुर्मिळ चित्र इथे पाहायला मिळालं. आणि यावरच आपण चर्चा करण्यासाठी आमच्या पुण्याच्या इथून आहेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत पुरुष हक्क संरक्षण समितीचे संस्थापक ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण. आपण ह्या दोघांशी चर्चा करणार आहोत. मात्र तुम्ही देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, तुमची मतं मांडू शकता. सगळ्यात अगोदर मला तृप्ती देसाई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. पुरुष बायकांना छळतात की बायका पुरुषांना छळतात? हो, खरं तर आज वटपौर्णिमा आहे आणि त्या दिवशी मला सांगायचं झालं तर आपण बघतोय की दररोज बलात्काराच्या घटना होत आहेत, हिंसाचाराच्या घटना होत आहेत. अनेक ठिकाणी आपण बघतोय की महिलांवर अत्याचार होत आहेत. कालच एका फाउंडेशनने जो अहवाल सादर केला आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये महिला या असुरक्षित आहे असा तो अहवाल आहे. आणि पुरुषी प्रवृत्ती जी आहे, पुरुषी मानसिकता जी आहे, आपण बघतोय की आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीच होती. महिलांवर अत्याचार होत आलेले आहेत, महिलांचा छळ होत आलेला आहे. त्यामुळं पुरुष जे आहेत ते महिलांना छळतात हे सर्वांना सर्वश्रुत आहेत. म्हणूनच महिलांना पुढे जे आहे ते महिलांच्या बाजूने कायदे झाले किंवा महिलांच्या बाजूने जे काय आहे ते आपण बघतोय की अनेक संघटना आहेत. आणि अशा पद्धतीने हे काहीतरी औरंगाबादला अशा घटना घडते. या सगळ्याचा निषेध करावासा वाटतो. कारण स्त्री पुरुष समानता यावी. हे बघा, कायद्यामध्ये सगळ्यांना समान अधिकार आहेत. पिंपळाच्या झाडाला काहीतरी उलट्या फेरा मारल्यावर काही ती पत्नी मिळणारच नाही अशातला भाग नाही. परंतु कुठेतरी स्टंट करायचा, कुठेतरी संघटना म्हणून पुढे यायचं आणि काहीतरी चुकीचा नकारात्मक संदेश द्यायचा. यासाठी अशा ज्या संघटना पुढे येत आहेत आणि हा जो असा संदेश आहे तो मला वाटतोय की कौटुंबिक सलोख्यासाठी सुद्धा हा चुकीचा संदेश आहे. आतापर्यंत पुरुषी प्रवृत्ती महिलांना त्रास देत आलेली आहे. महिलांवर अन्याय अत्याचार होत आलेत आणि त्याच्यासाठी जे आहे ते आपण बघतोय की महिलांच्या बाजूने कायदे आहेत, महिलांच्या बाजूने जे आहे ते कुठेतरी आपल्यासोबत ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण आहेत, त्यांच्याशी खरं तर विचारायचं आहे. धर्मेंद्रजी, आपण बघतोय की पुरुषांच्या बाजूने तेवढे कायदे नाही आहेत, स्त्रियांच्या बाजूने किंवा महिलांच्या बाजूने तेवढे कायदे असतात. त्यामुळेच हा सगळा खटाटोप झालाय का कालचा? धर्मेंद्रजी, हा बोला. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. आपण आपल्या सोबत कौटुंबिक कायदे बनतात हे सगळे महिलांसाठी बनतात. बोला बोला. भारतामध्ये जे काही कौटुंबिक कायदे बनतात
हे सगळे महिलांसाठी बनतात. कौटुंबिक कायद्यांच्या नावाखाली भारतामध्ये सगळे महिलांसाठी कायदे बनतात. हे कुठेतरी थांबायला हवं. पुरुषांसाठी कायदाच नाही, महिलांसाठी आयोग, महिलांसाठी कायदे, महिलांवर अत्याचार, महिलांवर अन्याय. पण आता अलीकडे परिस्थिती बदललेली आहे. महिला मोठ्या प्रमाणात पुरुषांवर अन्याय अत्याचार करतात, सर्रास करतात, पण त्यांच्यासाठी कायदा नसल्यामुळे त्यांची नोंद होत नाही. आता तृप्तीताई म्हणाल्या की आकडेवारी पब्लिश झालेली आहे, ती मी वाचली आकडेवारी. पण ज्यांच्यासाठी नोंद केली जाते, ज्यांच्यासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे, तेच आकडे उपलब्ध असणार. पुरुषाचा शारीरिक मानसिक छळ झाला असा कायदा आहे का भारतामध्ये? पुरुषाचा विनयभंग झाला असा कायदा आहे का भारतामध्ये? एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषावर अत्याचार, अन्याय किंवा लैंगिक कृत्य केलं तर त्याची फिर्याद घेतली जात नाही. इंडियन पिनल कोडमध्ये तशी तरतूद नाहीये. त्याच्यामुळे जी काही आकडेवारी पब्लिश होते आहे महिलांवर अत्याचाराची, अन्यायाची, त्यासाठी कायदा असल्यामुळे त्या आकडेवारी आपल्याला बघायला मिळते. भारतामध्ये रोज 213 पुरुष कौटुंबिक छळामुळे आत्महत्या करतात. ही आकडेवारी आहे, नॅशनल क्राईम ब्युरोची आकडेवारी आहे. त्या मानाने महिलांचं प्रमाण कमी आहे. माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला समान कायदा प्रस्थापित होईल त्यावेळेला आपल्याला कळेल की पुरुषांवर किती मोठ्या प्रमाणात अत्याचार होतात. आता औरंगाबादचं हे जे उदाहरण आहे की त्यांनी त्या उलट्या फेऱ्या मारल्या वगैरे वगैरे, तर हे सगळ्या कार्यकर्त्यांना मी ओळखतो. त्यांनी औरंगाबादमध्ये ज्या महिलांनी पुरुषाला घरातून हाकलून दिलं त्यांच्याकरता त्यांनी आश्रम सुरू केलेला आहे. ते सगळे आमचे कार्यकर्ते आहे. म्हणजे पुरुष हक्काचे नाहीये, त्यांची समिती वेगळी आहे, पण खूप चांगलं काम करतात ते. आणि आज जे काही झालं, त्या पुरुषांनी ज्या उलट्या फेऱ्या मारल्यात, हे खूपच चांगली गोष्ट झाली. त्यांना ती बायको नकोच आहे. अशा जर त्याला ती बायको नको असेल तर त्यांनी कशाला, त्या बाईने पण कशाला फेऱ्या मारा त्याच्याकरता 7 जन्मी नाही, त्यांना ती बायको 7 मिनिटं पण नको असते. त्याच्यामुळे हे जे झालं, हे प्रातिनिधिक जे काही केलं औरंगाबादमध्ये त्यांनी, हे खूप चांगलं आहे. याची खूप अगोदर व्हायला गरज होती. अगदी. धर्मेंद्रजी आणि तृप्तीजी, आपल्याला प्रेक्षकांचे फोन कॉल्स येतात, आपण त्यांची मतं जाणून घेऊया. आपल्या सोबत किरण काळे आहेत नांदगाववरनं. किरणजी, काय मत आहे तुमचं, मांडा. किरणजी, भाऊ लय कमी व्हॅल्यू सांगणार. हॅलो. हा, थेट मत मांडा. हा मॅडम, ज्या वेळेला लेडीजवर एखादा अन्याय होतो त्यावेळेला सर्व संघटना वगैरे एकत्र येतात आणि तिचं खूप वेग धरतात. तसं पुरुषांवर पण अन्याय होतो. त्यावेळेला असं कायद्यात जास्त काही एवढं हे नसतं आणि कोणी मनावर नाही घेत. हवी तर त्यांच्या पुरुषांवर एक अन्याय आहे ना. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की कायदे प्रबळ झाले पाहिजेत तुमच्या बाजूने? पुरुषांनाही पाहिजे ना. पुरुषांना जसं लेडीजचं ठीक आहे, त्यांनाही अधिकार पाहिजे, पण पुरुषांनाही काही ठिकाणी असं आहे की त्यांनाही खेळलं जात आहे ना. बरं, आपल्यासोबत तृप्ती देसाई आहे. तृप्तीजी, तुमचं काय म्हणणं आहे यावरती? पुरुषांसाठी देखील तितकेच कायदे पाहिजेत का? कारण की आपण एकीकडे म्हणतो स्त्री पुरुष समानता, तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? सगळ्यात महत्त्वाचं मला किरणजींना सांगायचं की कायदे हे समान आहेत. महिलावर अन्याय झाला तर पुरुषाच्या विरोधात तक्रार होते, पुरुषावर अन्याय झाला तर महिलासुद्धा जी आहे ती तक्रार करू शकते. त्यामुळे कुठंतरी महिलांच्या बाजूने, महिलांच्या बाजूने का कायदे आहेत किंवा महिलांना हे का करावं लागलं, सरकारला डिसिजन का घ्यावे लागले, कारण 80-90% हे प्रमाण होतं. आता धर्मेंद्रजींनी जसं सांगितलं, काही महिलांच्या बाबतीत असेल कोणीतरी त्रास देत असेल, काही कालची जी काही पीडित पुरुष असतील त्यांना त्रास होत असेल, परंतु हे 4-5% पुरुष आहेत. आणि आपण बघितलं असेल की पिंपरी चिंचवडला सुद्धा जन्मोजन्मी 7 जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून सुद्धा जे आहेत ते काही पुरुषांनी जे आहे ते आज वटपौर्णिमेला तिथे फेऱ्या मारलेल्या आहेत. परंतु फेऱ्या मारण्यापेक्षा, म्हणजे आज काही पिंपळाला उलट्या फेऱ्या मारल्या म्हणून ही पत्नी मिळणारच नाही, हे हास्यास्पद आहे. म्हणजे हा व्हॉट्सअपवर आणि आज फेसबुकवर चाललेला जोक आहे, त्याच्यामधून काहीतरी पुरुष हक्क समिती काहीतरी चांगलं दाखवते किंवा अशातला भाग नाहीये. जर तुमच्यावर पण कोर्टात जावं, त्याच्यामध्ये न्याय मिळू शकतो. त्याच्यामध्ये जर खरोखरच तुम्हाला कायदे बदलायचे असतील, तुम्हाला जर वाटत असेल की महिलांच्याच बाजूने कायदे आहेत, तर पुरुषांनी एकत्र आलं पाहिजे. हे सगळे जे म्हणतायत ना की महिलांच्या बाजूने कायदे, फोन आलेला आहे. अण्णासाहेब गडदे आहेत, त्यांचं काय मत आहे जाणून घेऊया. अण्णासाहेब, काय मत आहे तुमचं? समान अधिकार आहे. हा मॅडम, माझं असं मत आहे ऍक्च्युली की आपली जी स्त्री पुरुष समानता ही जी शब्दाची व्याख्या आपण फार पूर्वीपासून ऐकतो आहे, त्यामध्ये थोडंसं
स्त्री शिकली की तिला वाटतं की मी जे काम करते ते पुरुषाने सुद्धा करायला पाहिजे. ऍक्च्युली स्त्री पुरुष समानता यामध्ये पूर्वी स्त्रीला शिक्षण दिलं जात नव्हतं. मग तिला शिक्षणासाठी पुढं करण्यात आलं. मग शिक्षण घेतल्यानंतर तिला कायद्याची जाणीव झाली. मग तिच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची तिला जाणीव झाली. इथपर्यंत ठीक मग आहे. ती जाणीव होऊ नये का? ती जाणीव होऊ नये का? जाणीव व्हावी, परंतु मग त्या ते- कायद्याचा ती 100 पैकी 10 स्त्रिया आज आपल्याला अशा बघायला मिळतात की त्या कायद्याच्या नक्कीच गैरफायदा घेताना दिसत आहेत. आणि आणखी एक अज्ञानातून बाहेर बाबत अगदी आली. अगदी काय अण्णासाहेब तुमचं मत हेच तर समजलेलं आहे. पुरुषांना आपल्यासोबत अजून एक प्रेक्षक आहेत. अजून एक प्रेक्षक आहेत, जयराम आहेत. काय मत आहे तुमचं? जयराम, तुमचं मत काय आहे? जयराम, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचं मत मांडा. बहुतेक त्यांचा फोन त्यांचा व्यवस्थित ऐकायला येत नाही. आपण आपल्या तृप्तीजी आणि धर्मेंद्रजी यांच्याकडे जाऊया. धर्मेंद्र, एकूणच आपण बघतोय की स्त्री पुरुष समानता किंवा हे सगळे आहेतच, मात्र कुठेतरी हे नवरा बायकोचं नातं हे अतिशय गुंतागुंतीचं होत चाललंय का? ह्या नात्यामध्ये एक प्रकारचं जे प्रेम जिव्हाळ होतं ते कुठेतरी दूर होत चाललंय का? ह्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? साठी महिला खूप जबाबदार आहेत. महिला लग्न करण्या अगोदर पतीचं घर बघतात, त्याची प्रॉपर्टी बघतात, तो काय कमवतो, त्याची काय लायकी आहे, तो आपल्याला नीट पोसू शकेल का नाही, आपलं पालन पोषण कराल का नाही हे पाहतात. बरोबर. त्याचं कुटुंब पाहतात. धर्मेंद्रजी, एकूणच मला असं वाटतं की ह्या ठिकाणी जसे पुरुष बघतात, एकूण स्त्रीकडे पण बघतात, ती सुंदर आहे का, माझी बायको सुंदर असली पाहिजे, ती शिकलेली असली पाहिजे असं देखील बघतात. मग स्त्रीने जेव्हा लग्न करतात तेव्हा तिने का घरदार आहे किंवा ती त्याची नोकरी काय आहे, तो व्यसनी आहे का निर्व्यसनी आहे का बघू नये? हे सगळं पाहिल्यानंतर ती महिला ज्या वेळेला लग्न करून पतीच्या घरी येते तेव्हा त्याला पहिल्या महिन्यात म्हणते, तू जर तुझे आई वडिलांना सोडून वेगळं राहायला गेला तरच तुझ्याशी रांधेल, तरच संसार पण करेल. असं प्रत्येक मुलीच्या बाबतीत किंवा प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत होत नाही, असं प्रत्येक स्त्री म्हणत नाही. कलहाचे प्रकरण फॅमिली कोर्टात येत आहेत. असं प्रत्येक स्त्री म्हणत नाही. सासूवरती हा अन्याय होतो हे लक्षात मी घ्या. 90% म्हटलो ना, 10% ऑप्शनल आहे ना. फॅमिली तृप्तीजी बोला तुम्ही यावरती. अहो मी 90% म्हणालो ना, 10% ऑप्शन आहे ना. मधुराजी 90% हे प्रकरण म्हणताय, 90% 10% कदाचित अशी त्या प्रकरणं संपूर्ण असतील, कुटुंबाची पण फसवणूक 90% करतात. महिला ज्या आहेत त्या सहनशक्ती किंवा सांभाळून घेणं, संसारामध्ये तडजोड करणं आणि तिथेच संसार करणं. आज आपण बघतोय की अनेक महिला वडाला फेऱ्या मारतायत. अनेक जणांच्या घरात दारू पिऊन नवरे येतात, अनेक त्रास देतात, तरी सुद्धा त्या पूजा करतायत. आणि धर्मेंद्रजींनी जो आरोप केलेला आहे तो एकदम चुकीचा आहे. कारण खऱ्या अर्थानं महिला जी आहे ती सोशिक आहे, ती जी आतापर्यंत सहन करत आलेली आहे. आज धर्मेंद्रजी तुम्ही म्हणताय की 1 महिन्यात लग्न होतं आणि घटस्फोट मागतात आणि प्रॉपर्टीची चौकशी होते आणि बघतात. आज माझं लग्न सुद्धा 12 वर्ष झालेलं आहे. 12 वर्षामध्ये बरोबर. तृप्तीजी आणि धर्मेंद्रजी, आपल्यापर्यंत प्रेक्षकांची मतं येतात, आपण जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे. विशाल जाधव आपले प्रेक्षक आहेत. काय मत आहे विशाल? थेट मत मांडा. नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. मॅडम मला तृप्तीताईंना बोलायचं. बोला. तृप्तीताई नमस्कार, विशाल जाधव बोलतोय लातूरवरनं. हॅलो. हा थेट मत मांडा आपलं. ताई सगळ्या गोष्टी खऱ्या, परंतु एखादा व्यक्ती जर बेरोजगार आहे किंवा बेकार आहे किंवा त्याला जॉबलेस आहे पण तो स्ट्रगलिंग पिरियड मध्ये आहे आणि लग्न त्यानं एक अडचणीमुळे आई घरात नाहीये, पोट हातावर आलेलं आहे, त्या पिरियड मध्ये त्यानं लग्न केलेलं आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये लग्न झाल्यापासून त्याच्या डोक्यावरती माइंडवरती हॅमरिंग बेरोजगारी बेकारी, लग्न होईपर्यंत नाही पण लग्न झाला 1 महिना 2 महिना झाला, तिथून पुढे जे समाजाचे टोमणे सुरू झाले, तिथून पुढे कुठंतरी पुरुष वर्ग एखाद्या व्यसनाला बळी पडला आणि त्या मार्गे राहतो, वाम मार्गाने तो फिरायला लागला, भरकटला. ह्याला जितका तो पुरुष जबाबदार आहे तितका समाज जबाबदार आहे असं वाटत नाही का? आणि समाजानं ह्या गोष्टीला म्हणजे एखाद्याच्या बेरोजगारी बेकारीला उपहास करण्याच्या अगदी तुमचं विशाल आपलं मत कळलेले आपले दुसरे प्रेक्षक आहेत राजेंद्र चौधरी. राजेंद्र, काय मत आहे आपलं? हो राजेंद्र, आपलं मत व्यक्त करा. हा तृप्तीजी, काय म्हणणं आहे आपलं विशाल जाधव यांच्या एकूणच या मतावरती? हां,
मगाशी जसं जाधवांनी विचारलं की बेरोजगारीला वगैरे कुणी नाकारणं वगैरे चुकीचंच आहे, ते जे म्हणतायत की हॅमरिंग होतं किंवा त्रास होतो, आता बघा हा प्रत्येकाच्या स्वभावाचा प्रश्न आहे. उद्या कोणाला कशा पद्धतीने हँडल करायचं हे शेवटी तडजोडीचा प्रश्न असो. पती पत्नी वेगवेगळे स्वभाव असतात, वेगवेगळ्या घरातून आलेले असतात, त्याच्यामध्ये कोणी टोकाची भूमिका घेत असतं, कोणी सौम्य असतं, आणि त्याच्यामध्ये जी आहे ती तडजोड किंवा त्याच्यामध्ये पुढे मागे 4 पावलं पुढं पुरुषाला जावं लागतं किंवा 4 पावलं मागे महिलेला यावं लागतं, यालाच तर आपण संसार म्हणतो. आणि असं जर हॅमरिंग होत असेल, कोणी करत असेल, तर त्यात मार्ग काढणं गरजेचं आहे. नातेवाईकांना एकत्र घेऊन मीटिंग करणं गरजेचं आहे. थोड्याफारपणे समजूतदारपणे तडजोड करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. संजय खरात आपल्या सोबत आहेत, आपले प्रेक्षक, काय मत आहे आपलं? मॅडम, ते हे जे बोलतायत तर ते बरोबर आहे. ते पुरुषांनी जे काल ते औरंगाबाद वाळू जेमडीसीला ते वड सावित्री पौर्णिमा, तुमचा काय अनुभव आहे? तुम्हाला पत्नी छळते का तुमची? नाही, माझी छळत नाही, माझ्या साल्याची छळते. ते मी माझ्या डोळ्याने समोर बघितलेलं आहे मॅडम. बरं, की ते काय छळते म्हणजे नेमकं काय करते? छळते म्हणजे ती जे त्याच्या आईकडे राहायला होता, आईला वडिलाला सोडून ती स्वतः तिच्या आई वडिलाकडे राहायला घेऊन गेलेली. त्याला माझ्या समोरचा अनुभव आहे, मी बघितलाय. होतंय असं पुरुषासंग होतंय, पण पुरुषाच्या बाबतीमध्ये पण मग पुरुषही बायकांना छळतातच की? नाही, ते मान्य करतो ना मी, पुरुष पण छळतात, पण पुरुषांवर बरं. आपल्या सोबत अजून एक प्रेक्षक आहेत, राजेंद्र चौधरी, काय मत आहे? थेट मांडा. हा मॅडम, मी तृप्ती मॅडमशी विचारतो. तृप्ती मॅडमला थेट मत मांडा, बोला. हा, की काही स्त्रिया काय करतात की आता जे आहे की बुवा कोणावर जर एखाद्या पुरुष जर त्या बाईला बोलायला लागला की बुवा काही झालं तर लगेच मुली पोलीस स्टेशन मध्ये जातात. हा माझ्याकडे हुंडा मागतो, असं मागतो, तसं मागतो. अहो, पण हुंडा हा कायद्याने गुन्हाच आहे ना. हुंडा हा कायद्याने गुन्हाच आहे. हुंडा मागणं कायद्याने गुन्हा आहे. पण प्रत्यक्षात त्या मुलीवर अन्याय नाही. एक मिनिट, आपण तृप्तीजींना यावरती विचारूया. त्याचबरोबर आपल्या सोबत धर्मेंद्र चव्हाण देखील ऍडव्होकेट आहेत. आपण दोघांशी याबद्दल चर्चा करूया. तृप्तीजी, सगळ्यात अगोदर तुमचं काय म्हणणं यावर? त्यांचा जो प्रश्न आहे की ती घटना घडलेलीच नसते आणि महिला ज्या आहेत त्या खोट्या केसेस करतात. हे बघा, काही जे आहेत ते एखाद दुसरा त्याचा गैरफायदा घेत असतील, परंतु आत्तापर्यंत हुंड्यासाठी अनेक महिलांचा छळ झालेला आहे. अनेक मुलींनी आत्महत्या केलेली आहेत, अनेक जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे. अनेक आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या घरी असेल किंवा अजूनही मराठवाडा भागात, विदर्भात जेव्हा मी खानदेशात जात असते, अनेक मुलींना या हुंड्याच्या पद्धतीला जे आहे ते सामोरं जावं लागतं, कायदे जरी झाले असतील. आणि मगाशी ते जे म्हणतायत की खोटे आरोप केले जातात, तर मला वाटते खोटे आरोप होत नाहीत. काही जे काही खोटे जर समजा गुन्हे दाखल झाले तर नक्कीच पुढे पोलीस तपासात ते सिद्ध होतं. त्याच्यातून पुरुष जे आहेत ते निर्दोष सुटतात. हा, थोडाफार त्यांना मानसिक त्रास होतो, परंतु काही वेळेला माझ्याकडे जशा महिलांच्या केसेस येतात तशा पुरुषांच्याही केसेस येतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की काही गोष्टी खऱ्या असतात, काही खोट्या असतात. त्याच्यामध्ये सुद्धा पोलीस तपासात जे काही सिद्ध होतं. आपल्यासोबत ऍडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण आहेत. आपण विचारूया, अशा काही केसेस खोट्या येऊन गेल्या आहेत का आणि याचा अनुभव कसा होता आणि यावरती तुमचं म्हणणं काय आहे? धर्मेंद्रजी. मी 1991 पासून नाशिकच्या जिल्हा न्यायालयात वकिली करतोय. 27 वर्ष झाले मला मी वकिली करतोय आणि मी फक्त पुरुषांचीच वकिली करतोय. माझ्या असं निदर्शनास येत आहे की महिलांकडून पुरुषांचा प्रचंड छळ होतोय. त्यामुळं संपूर्ण भारतीय कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. सरकारने अजून तरी याचा विचार करायला पाहिजे. जो तरुण आहे तो लग्न करतो, त्याला असं वाटतं की आपण सुखाने राहावं, आनंदीने जगावं, पण त्यानं लग्न केलेली तिची नवीन नवरी असते, ती पहिल्या 9 महिन्यात अशी चमत्कार दाखवायला सुरुवात करते की त्याला असं वाटतं लग्न केलं नाही तर बरं झालं असतं. ही परिस्थिती आहे. आणि पुरुषांसाठी कायदे नसल्यामुळे फॅमिली कोर्ट्स किंवा इतर सर्वत्र सगळं महिलांच्या बाजूने वातावरण आहे. महिला संरक्षण समित्या स्थापन झाल्या आहे, पुरुषांसाठी काही नाही. धर्मेंद्र, आपल्याकडे मी पुन्हा येते. आपल्यासोबत अजून एक प्रेक्षक आहेत, निलेश पिंपळकर आहेत सांताक्रूजवरनं. काय मत आहे? थेट मांडा. मॅडम नमस्कार. नमस्कार, बोला. बोलले ते एकदम राईट बोललेत की सगळ्याच गोष्टी फक्त महिलांसाठीच आहेत. काही समाजामध्ये अशा मूल्य आहेत ज्या फक्त म्हणजे त्याचा गैरफायदा घेतात त्या सगळ्या म्हणजे सरकारी स्कीमचा वगैरे. आता माझ्यासोबत पण मॅडम अशी घटना झाली, ज्या मुलीशी माझं लग्न झालं त्या मुलीने त्याचा गैरफायदा घेऊन असं सगळं
करून सगळं मोकळी झाली ती. म्हणजे बरं. एखादी केस आम्ही लढायला गेलो मग तुमचा कोर्टमध्ये. घटस्फोट झालाय का? हो आत्ताच रिसेंटली. म्हणजे ज्या मुलीशी माझं लग्न झालं तिने डायरेक्टली पहिल्या दिवसापासूनच असं तिचं एका मुलाबरोबर अफेअर वगैरे काय असं होतं तिने सांगून टाकलं. आणि आता त्याचं त्रास मलाच नव्हते. आम्ही कोर्टामध्ये पण तुम्ही फाईट नाही करू शकत कारण सगळे रिझल्ट हे मुलींच्या साईडने असतात. बरं. मग त्याच्यामध्ये काय करायचे. बरं, तर बरं. हे सगळं काही मुली याचा गैरफायदा घेतात मॅडम, बस एवढंच. अगदी अगदी. निलेश, तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे. आपल्यासोबत अजून एक प्रेक्षक आहेत, भीमराव बोलतायत कोल्हापूरवरनं. काय मत आहे थेट सांगा. भीमराव, आपल्यासोबत अजून एक प्रेक्षक आहे, तेजल गायकवाड. थेट मत मांडाल. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा, माझा प्रश्न आहे धर्मेंद्र चव्हाण यांना, की ते म्हणतात की पुरुषांना तुम्ही पुरुष हॅलो हा बोला बोला. पुरुष अक्षरशः म्हणजे पुरुषांवर अत्याचार होतो हे चुकीचं आहे. माझं लग्न होऊन 27 वर्ष झालेली आहे. पण मॅडम मी अक्षरशः मानसिक तणावाखाली जाते आहे माझ्या मुलीसाठी अक्षरशः म्हणजे. तर बरोबर बरं बरं नक्कीच तेच म्हणायचं होतं की हे म्हणतात ते टोटली चुकीचं आहे. मी तृप्ती देसाई ताईंशी सहमत आहे. बरं आपण तृप्ती देसाई यांनाच ह्या संदर्भात विचारणार आहोत. तृप्तीजी, खरंच महिला पुरुषांना छळतात की पुरुष महिलांना छळतात हा कळीचाच मुद्दा झालेला आहे. कारण की शादी का लड्डू खाए वो भी पछताए, ना खाए वो भी पछताए अशी परिस्थिती आहे खरं तर. त्याविषयी तुमचं म्हणणं काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं मगाशी एका प्रेक्षकाने सांगितलं की सगळ्या केसेस ज्या आहेत त्या महिलांच्या बाजूने लागतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. न्यायाधीश असतात, समोर पुरावे असतात आणि त्या पुराव्यांच्या आधारावर निकाल दिले जातात. तो पुरुषांच्या बाजूने असू शकतो किंवा महिलांच्या बाजूने असू शकतो. आणि महिला ज्या आहेत त्या पुरुषांना छळतात याच्यामध्ये धर्मेंद्रजी म्हणतात की 90% केसेस आहेत. हा काही महिला ज्या आहेत त्या त्रास देत असतील. हे बघा, सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात. मी मगाशी आपल्याला सांगितलं 4-5% केस असू शकतात, पण 80 ते 90% अशा केसेस आहेत की पुरुष महिलांना छळतातच. म्हणजे आज अनेक ठिकाणी मी जेव्हा दौऱ्यावर जात असते अनेक ठिकाणी महिलांसाठी काम करते. धर्मेंद्रजी तर फक्त पुरुषांसाठी काम करतात. मी महिलांसाठी काम करते आणि पुरुषांसाठी काम करते. महिलांच्याही भावना जाणून घेते आणि पुरुषांच्याही जाणून घेते. ते जेव्हा महिलांच्या भावना जाणून घेतील ना तेव्हा त्यांना कळेल की महिला सुद्धा कशा मानसिक तणावाखाली, आता जसा ताईंचा फोन आलेला होता तशा अनेक महिला दडपणाखाली, अनेक महिलांना सायकॅट्रिस्ट कडून गोळ्या चालू आहेत. अनेक महिला ज्या आहेत त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. म्हणजे पुरुषांचा जो आतापर्यंत वर्चस्व होतं अगदी अगदी तसं पुरुषांच्या बाबतीतही असतं. कारण की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा लग्न होऊन मुलगी सासरी येते तेव्हा बऱ्याचदा एकत्र कुटुंब पद्धतीने तिला नांदायचं असतं. मात्र काही दिवसानंतर असं होतं की सासू आणि सुनेचे खटके उडायला लागतात आणि नंतर ती सासूला बाहेर काढते किंवा ती स्वतः ते दोघं नवरा बायको जे असतात ते बाहेर पडतात. म्हणजे एकूणच सासूचा देखील ह्या निमित्ताने छळ होतो असं बघायला मिळतंय. अशा अनेक केसेस आपण बघितलेल्या आहेत. त्याविषयी तुमचं काय म्हणतंय? हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हा, तुमचा आवाज पोहोचतोय, बोला. हां, अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल की आता महिलांवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा 498ची केस दाखल होते. त्याच्यामध्ये सासू सासरे दीर ननंद अशा पद्धतीने तो जो त्रास झालेला असतो त्याच महिला ज्या आहेत त्या केसेस दाखल करतात. जेव्हा न्यायालयाला समोर दिसलं की काही खोट्या केसेस होत्या, काही जणांना मुद्दाम अडकवलं गेलं, अनेक सासू सासऱ्यांविषयी त्यांनी जेव्हा सगळ्यांनी मत मांडलं, अभ्यास केला गेला, तेव्हा आपण बघितलं असेल की 498चं कलम सुद्धा आता शिथिल झालेलं आहे. जोपर्यंत पोलिसांची पूर्णपणे चौकशी होत नाही तोपर्यंत कुणालाही ताब्यात घेतलं जात नाही. त्यामुळे महिलांच्या बाजूनेच निर्णय घेतले जातात, त्यांच्या बाजूनेच कायदे आहेत, त्यांच्या बाजूनेच निर्णय होतात. हे चुकीचं आहे. या मुद्द्यावरती मला धर्मेंद्रजींना प्रश्न विचारायचा आहे, पण तत्पूर्वी आपल्या सोबत प्रेक्षक आहेत, अभिजित आहेत औरंगाबादवरनं. अभिजित, आपलं थेट मत मांडाल. हा, मला तृप्तीताईंना असं विचारायचं आहे की त्यांना असं म्हणतायत की काही पुरुषांवर अन्याय होतो, काही महिलांवर अन्याय होतो. तर याच्यामध्ये माझा मुद्दा असा आहे की ज्या पुरुषांवर अन्याय होतो त्यानंतर समाज, आपण समाजातच आपल्या लग्न वगैरे लावतो, तर समाज नंतर त्यांना दुसरं स्थळ किंवा दुसरं विवाह करण्यास मदत करतो का? आणि तृप्तीताई स्वतः मदत करतील का? बरं बरं. अभिजित, तुमचा प्रश्न आणि मत कळलेले आहे. आपल्या सोबत अजून एक प्रेक्षक आहेत, भालेकर आहेत अहमदनगरवरनं. विचारा, थेट मत मांडाल. हो, मी भालेकर बोलतोय. हा बोला. अहमदनगरवरून.
अहो आम्ही आता आमच्या मुलाचं 3 वर्षापूर्वी लग्न झालं. बरं. सुनेला आम्ही रूम घेऊन दिला, भाड्याने घेऊन दिला, बाहेर घेऊन वेगळं राहायला दिलं. त्या मुलीने आमच्या विरुद्ध केस करून आता सध्या कोर्टात केस चालू आहे. आम्ही प्रयत्न करतो नांदवायला, परंतु ती सध्या नांदवायला येत नाही, नांदायला येत नाही. त्यामुळे आम्ही फार वैतागलो. नगरमध्ये आमची केस चालू आहे. तुमचा भालेकर प्रश्नही कळलाय, तुमचं मतही समजलेलं आहे. आपण याच संदर्भात धर्मेंद्र चव्हाण यांच्याकडे जाणार आहोत. धर्मेंद्र, अशा पुरुषांना तुम्ही मदत करणार का? हो, मी असं ठरवलंय की ज्या पुरुषांवर अन्याय अत्याचार होत आहे त्यांच्या केसेस लढवायच्या, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा. सध्या अशी परिस्थिती आहे की बायको करते नोकरी, नवरा बसलाय घरी. बायकांना सगळीकडे प्रोटेक्शन्स आहे, त्यांना नोकऱ्यांमध्ये पण दर्जा दिला जातो. राजकारणात तर अशी परिस्थिती आहे की पुरुषांच्या बरोबरीने महिला आहेत. अनेक संस्थांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. मला याच्याविषयी काहीच वाईट वाटत नाही. महिलांना स्थान द्यायला पाहिजे, त्यांना पुढे आणलं पाहिजे, त्यांची प्रगती केली पाहिजे. पण प्रगतीच्या नावाखाली या महिलांनी सर्रास कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होण्याचे प्रकार सुरू केलेले आहे. अजूनही याचा विचार तुम्हाला ह्याच संदर्भात विचारायचं आहे, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त केव्हा होते? जेव्हा आलेली सून जी असते ती आपल्या वेगळा संसार थाटते तेव्हा होते का? नाही, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त या वेळेला होते जेव्हा नवरा बायको एकत्र नांदत नाहीत आणि ते जेव्हा घटस्फोट होतात. मला वाटतं की तेव्हा कुटुंब खऱ्या अर्थानं ते विभक्त होतं किंवा उद्ध्वस्त होतं असं म्हटलं तर चालेल, कारण त्यांचा संसार होत नाही. आणि धर्मेंद्र जो आरोप करतायत ते म्हणतात की पुरुषांच्याच केसेस घेतो. महिलांच्या पण केसेस घ्या ना. महिलांच्या भावना तुम्ही हे करा ना, कारण महिलांच्यावर जो अन्याय होतोय, अत्याचार होतोय, आज दररोज दारू पिऊन कशी मारहाण होते, काय काय केलं जातं महिलांना. बाहेर जाताना मगाशी ते म्हटले की महिला जाते नोकरीला आणि पुरुष बसतो घरी. मग महिलांना नोकरीला पाठवताय कशाला? तिचा पगार तुम्ही कशाला स्वीकारताय? तुम्ही मग तिला पाठवूच नका. आज तिने शिक्षण घेतलंय म्हणून तिला ते केलंच पाहिजे. म्हणजे महिलांनी नोकरी करायची नाही, महिलांनी घरात नाही बाहेर पडायचं नाही, घरातलंही सगळं बघायचं, बाहेरचं बघायचं, तिने तडजोड करायची आणि परत तिच्यावरच आरोप करायचे. हे मात्र थांबवलं पाहिजे. ही पुरुष मानसिकता, ही जी प्रवृत्ती आहे, ही कुठेतरी बाहेर जातात आणि पगार बाहेर पाठवतात. आपल्या सोबत अजून एक प्रेक्षक आहेत, आपण त्यांचं मत जाणून घेऊया. काय म्हणणं आहे तुमचं? तुषार. मॅडम, मी बघतोय ते जे बोला, तुमचं मत सांगा. सांगतो हे की खूप छळतात महिला. तुम्हाला कोणत्या महिलेने छळलंय? तुमच्या बायकोने छळलंय का? खूप खूप. काय छळलंय? म्हणजे छळ म्हणजे काय केलंय? मानसिक त्रास. मानसिक त्रास म्हणजे नेमकं काय केलंय? खूप सारं काय काय केलं. आता सगळे एका झटक्यात सांगू. पण एखादी तरी गोष्ट आठवत असेल ना आता ह्या क्षणी? नाही, खूप त्रास. सफरिंग फ्रॉम लास्ट 10 ते 12 वर्ष. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत अजून एक प्रेक्षक आहेत, राजेंद्र पाटील. मत मांडा आपलं. मॅडम, मला असं आपल्याला सांगायचं होतं की आपण आता जो हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण थोडं अँकरिंग करताय, परंतु आम्हाला त्यांचे प्रश्न ते बोलतायत, तृप्ती सावंत मॅडम बोलतात आणि जे चव्हाण सर बोलतायत त्यांचं आम्हाला नीट ऐकायला येत नाही. कारण आपण जास्त, आपला रिप्लाय जास्त असतो, त्यांचे भाषण कमी असतं. आणि मला चव्हाण सरांना एक प्रश्न विचारायचा होता. तुमचं मत काय आहे? माझं मत असं आहे की टाळी एका हाताने कधीच वाचत नाही. बरं. प्रत्येक ठिकाणी पुरुष जेवढा जबाबदार असतो तेवढी स्त्री जबाबदार असते, परंतु तृप्ती मॅडम ज्या म्हणतायत की असं होतच नाही, प्रत्येक वेळेला तुम्ही बायकाच त्याला पुरुष जबाबदार असतात, हे त्याच्यात तथ्य नाहीये. बरं. प्रत्येक आणि सध्याची परिस्थिती तुम्ही व्यवस्था जर का कुटुंब व्यवस्था जर का बघितली तर नवीन लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला हे एक वेगळं घर असावं असं वाटत असतं आणि ह्याच्यातूनच प्रत्येक घरामध्ये भांडणं सुरू होतात आणि आपल्या पतीचा छळ तुमचं मत कळलेलं आहे. आपल्या सोबत दोन्ही तज्ञ मंडळी खरं तर आहेत. आपल्यासोबत धर्मेंद्र चव्हाण आहे आणि तृप्ती देसाई देखील आहे. तृप्ती देसाई, ह्याच मुद्द्यावरती मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. वेगळं घर प्रत्येक नवीन आलेल्या सुनेला हवं असतं. अर्थातच तिची स्वप्न असतात, तिला ती रंगवायची असतात. यामध्ये गैर ते काय?
हे बघा, आता अनेक जणी आपण बघतोय की पुरुषही नोकरीला आहेत, महिलाही नोकरीला आहेत, त्यामुळे विभक्त राहतात आणि त्याच्यामध्ये गैर असं काही नाही आहे. परंतु सासू सासऱ्यांनाही बघितलं पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे नक्कीच आहे. आणि मगाशी त्यांनी जो आरोप केला की मी म्हणते की फक्त महिलाच ज्या आहेत त्या चांगल्या आहेत, पुरुष अन्याय करतच नाहीत, मी असं अजिबातच म्हटलेलं नाही आहे. ते म्हणतायत तसं की एका हाताने टाळी वाजत नाही, बरोबर आहे. परंतु जेव्हा मी मगाशी सांगतेय की भांडणं होतात किंवा जेव्हा काही मानसिक परिस्थिती किंवा जेव्हा काही छळ असतो किंवा काय होतो, एखाद्या कुणीतरी समजून घेतलं पाहिजे, पुढे मागे केलं पाहिजे, तडजोड केली पाहिजे, तर संसाराची दोन्ही चाकं नीट चालतात. पुरुषांनी मी पुरुष आहे आणि मी खूप हुशार आहे आणि मी तुला अजिबातच विचारत नाही, हे जे महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं ना, ते कुठंतरी कमी केलं पाहिजे. त्यांनी पुढाकार घेऊन तिला समजून घेतलं पाहिजे. मला वाटतं त्याच्यावर यांनी भांडणं कमी होतील आणि संसार नीट होतील. प्रत्येकाने जर अहंकार बाळगला की मी उद्या बोलेल तेच खरं आणि तू माझ्या पायाखालची चप्पल, असं बोलून चालणार नाही. दोघांनी समतोल घडवला पाहिजे, दोघांनी तडजोड केली पाहिजे, दोघांनी जे आहे ते सामोपचाराने घेतलं पाहिजे. आणि जे काही सामोपचाराने होत नाही त्याच्यात घटस्फोट होतात. मगाशी एक जणांनी प्रश्न विचारला होता की समाजामध्ये जर नाकारलं गेलं किंवा उद्या जर एका महिलेने छळलं तर पुनर्विवाह करू शकतो का, आम्ही समाज स्वीकारेल का? आता बदललेलं आहे जग, 21वे शतक आहे. तरुण महिला, तरुण मुलं जेव्हा म्हणजे त्यांचे पती किंवा पत्नी जेव्हा एक्सपायर होतात, आपण बघतोय की अनेक जणांची लग्न होतात, त्यांना संसार थाटायचा असतो आणि अशा पद्धतीचा पुढाकार समाजाने सुद्धा घ्यायला पाहिजे. परंतु अशा पद्धतीने महिला चुकीच्याच आहेत, आम्ही पुरुषच खूप पुरुषांवरच छळ होतोय. मग तसं असतं तर दररोज बलात्काराच्या केसेस झाल्याच नसत्या. दररोज आपला मुद्दा कळलेला आहे. आपल्यासोबत एक प्रेक्षक आहेत नंदुरबारवरनं. विचारा काय मत आहे आणि काय सांगाल. पंकज बोला. हॅलो. हा बोला. नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम, मी पंकज कोडी बोलतोय नंदुरबारहून. बोला बोला, मत मांडा आपलं. मला तृप्ती मॅडमांनाही असं एक विचारायचं आहे की मॅडमांनी जो आजच्या विषयामध्ये आपला मुद्दा आहे की बायको. हा बोला थेट. पंकज आपला आवाज येतोय, बोला. हो, तर मला असं म्हणायचं आहे की मॅडमांनी ठीक आहे, जे काही आज चाललंय ते मॅडमांचं सगळ्या विषयांशी मी सहमत आहे. पण मला मॅडमांना एक असं विचारायचं आहे की ज्या वेळेस जसे कायदे महिलांना बनवलेत, तर त्याचप्रमाणे कायदे पुरुषांना बनवण्यासाठी मॅडम आपल्या मंत्रिमंडळाला विषय मांडू शकता का? कारण स्वतः या गोष्टीसाठी मी एक केली. आज माझी स्वतःची केस चालू आहे कोर्टात की स्वतः फक्त माझं लग्न होऊन 1.5 महिन्यांनी समोरच्यांनी माझ्यावरती एवढे घाणेरडे आरोप करून केस दाखल केले आहेत. तर अक्षरशः ते आरोप ऐकून अक्षरशः इतर लोकांना सांगायला लाज वाटते. तर अशा वेळेस काय करायला हवं, जर मला मॅडमांकडनं. पंकज, तुमचं म्हणणं कळलेलं आहे. आपल्या सोबत अजून एक प्रेक्षक आहेत, वैभव. विचारा काय मत आहे तुमचं. मॅडम नमस्कार. हा नमस्कार, बोला. मला तृप्तीताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. माझं लग्न होऊन 10 वर्ष झालेत आणि माझं लग्न 10 वर्ष झाल्यानंतर मला आता एक 9 वर्षाचा मुलगा आहे. बरं. मुलगा असल्यानंतर माझ्या बायकोनी जो संसारामध्ये आपल्या सासू सासऱ्यांना जसं आई वडिलांना आपण जीव लावतो तसं आपल्या सासू सासऱ्यांनाही तसा जीव लावला पाहिजे. पण आज असं झालंय महिलांना का बाकीची दुनिया पाहतात, मोबाईल, टीव्ही याच्याकडे हे कार्यक्रम वगैरे पाहून त्यांच्यावरती एवढा इफेक्ट झालेला आहे या कार्यक्रमांचा. तर मी खरा दोष देतो तो त्या कार्यक्रमांवरती देतो का असे कार्यक्रम लावले नाही पाहिजेत. आणि खरोखरच जर तुम्ही बाहेर जर सर्वे केला तर नक्कीच मला लक्षात येईल. तृप्तीताईंना पण मी विचारतो, त्यांना पण मी फेसबुकला अगदी. वैभव, तुमचं मत कळलेलं आहे, तुमचा प्रश्नही कळलेला आहे. आपल्यासोबत दोन्ही खरं तर तज्ज्ञ मंडळी आहेत. आपल्यासोबत धर्मेंद्र चव्हाण आहे, आपण त्यांच्याशी ह्या संदर्भात बोलूया. धर्मेंद्रजी, आपण आत्ताच खरं तर वैभव यांचं मत ऐकलेलं आहे, एकूणच त्यांचा प्रश्नही ऐकला असेल तुम्ही. तर काय म्हणणं आहे ह्या संदर्भात, तुम्हाला काय वाटतं? आणि खरोखरच आता पुरुषांसाठी वेगळे कायदे येण्याची गरज आहे का, आणि त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात? 29 जुलै 2017ला सुप्रीम कोर्टाने 498 संदर्भात एक खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यापूर्वी जर बाई घरातून निघून गेली, सून जर घरातून निघून गेली तर डायरेक्ट संध्याकाळी पोलीस गाडी घरी यायची आणि सगळ्यांना अरेस्ट केलं जायचं.
यासाठी महाराष्ट्र शासनाने 1999 साली GR काढला होता की विदाऊट एनी इन्क्वायरी अरेस्ट करू नये, पण तरीही पोलिसांकडून सर्रास त्या GRचा दुरुपयोग होत होता. आज देखील 29 जुलैचा GR आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जिल्हा न्यायालयाच्या लेवलला विधी सेवा प्राधिकरणातर्फे समित्या स्थापन झालेल्या आहे. पोलिसांच्या समित्यांना काहीही पॉवर्स राहिलेल्या नाहीत आणि या चौकात ज्या महिला समित्या स्थापन झालेल्या आहे त्यामधून ज्या पुरुषांना नोटिसा काढल्या जातात त्यांना त्यांच्याकडे बोलावलं जातं आणि नाही आलं तुमच्यावर केस करू अशी धमकी दिली जाते. हे सगळे प्रकार चुकीचे आहेत. ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने हा डिसिजन घेतला की डायरेक्ट गुन्हा दाखल करू नये तरी हे पोलिसांच्या समित्या या सगळ्या समित्या बंद केल्या पाहिजेत. अजूनही पोलीस करत नाही, अजूनही चौकातल्या महिला समित्या न्याय करीत आहेत. हे सगळ्या प्रकारावर सरकारने कायदेशीर बंदी आणावी. माझं पुढे जाऊन असं म्हणणं आहे की आता आपण इतक्या लोकांचे आपल्याकडे फोन्स आले, कॉल्स आले, आपण बघितलं असेल की 90% लोक सांगताय की पुरुषांवर अन्याय होतो आहे. बरोबर. धर्मेंद्रजी, ह्याच निमित्ताने अजून एक प्रश्न तुम्हाला असा आहे की अर्थातच एकूण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा सून घरी येते, बायको घरी येते आपल्या, तेव्हा बऱ्याचदा असं होतं पुढे जाऊन काही महिन्यांनंतर, काही वर्षानंतर आपल्याला वेगळं विभक्त होण्याची गरज भासते. तेव्हा बायको म्हणते की आता आपण वेगळं राहूया, पण मग तेव्हा नवरा कन्व्हिन्स का होतो हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. बायकोला नवरा इतका सपोर्ट का करतो अशा वेळेस? वेगळं राहायला काही हरकत नाहीये. माझं म्हणणं वेगळं राहायलाच पाहिजे, नव्याने आपलं जीवन सुरूच केलं पाहिजे. पण तू जर वेगळा नाही राहिला तर तुझ्याबरोबर राहणार नाही, म्हणजे नांद्याला पण येत नाही आणि फरकात पण देत नाही. अशी अवस्था फॅमिली कोर्टात पेंडिंग असलेल्या 90% मॅटरमध्ये आहे. या बायका नांद्याला येत नाही, त्यांना सासू सासऱ्यांचं काहीही करायला नको, फक्त तिच्या आई वडिलांचंच त्यांना काळजी असते. तेव्हा नवऱ्याला समजत नाही का आपली बायको इथे चुकते आहे, बायकोला आपण तिथे रोखलं पाहिजे. नाही तोपर्यंत चांगले दिवस नाही राहणार त्यांना. बोला. नाही, प्रत्येक जण आपल्या सुखी संसारासाठी आपल्या बायकोला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण वेगळं नाही राहिलं तर या बायका घरातून निघून जातात. तुझ्या आई वडिलांचं मी करणार नाही, त्याचा त्याग करतात. ही परिस्थिती बदलायला हवी. महिलांनी अजूनही आपली विचारसरणी सुधारली तर भारतीय कुटुंब व्यवस्था सहज सुधारू शकते. पण नाही, कायदा, पोलीस या महिला संघटना या त्यांना चिथावणी देतात आणि त्यामुळं ही कुटुंब व्यवस्था धोक्यात येत आहे. याचा आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे की अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. महिलांनी समजून घ्यायला पाहिजे का नवऱ्याचं सुख आहे आपलं सुख आहे. हे सगळं समजून घेतलं तरच ही सगळी व्यवस्था व्यवस्थित चालेल. आपल्या सोबत अजून एक प्रेक्षक आहेत मालवणवरून, बिस्वलकर. काय मत आहे मांडा. बिस्वलकर, आपलं मत मांडाल. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. बायकांकडूनच छळ होतो. कसा होतो बायकांकडून छळ? हॅलो. कुठल्या प्रकारचा छळ होतो बायकांकडून? माझ्या चुलत भावाची केस आहे. बरं. आता भोईवाडा कोर्टात चालू आहे ती. बरं. 2008 सालापासून फक्त समोरच्या यांच्याकडून फक्त पैशाची मागणी, तुम्ही काही करा. आणि कोर्टातही, भोईवाडा कोर्टात, शिवडी कोर्टात, हायकोर्टात सुद्धा तेच सांगितलं, तुम्ही पैसे द्या. तो रोजंदारीवर काम करतो आणि तरी पैशाचीच मागणी, फक्त पैसे द्या. आता 30 तारीख आहे भोईवाड्यात. बरं, तृप्तीजी, मला तुम्हाला ह्या निमित्ताने हाच प्रश्न विचारायचा आहे. अशा प्रकारच्या केसेस तुम्ही देखील बघितल्या असतील किंवा अशा येतात का केसेस, आणि मग अशा ह्याच्यावरती आपण नेमकं काय खरं तर तडजोड करू शकतो किंवा काय तोडगा काढू शकतो, हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. नाहीतर अर्थातच ह्या निमित्ताने संसार उद्ध्वस्त व्हायला हे खरं तर निमित्त होऊ शकतं. मधुराजी, जशा महिलांच्या केसेस येतात तसे काही पुरुष जे अन्याय अत्याचाराला कंटाळलेले असतात तेही आमच्याकडे येतात. आम्ही त्याच्यामध्ये जे आहे ते समाधान शिबिर घेतो. दोघांनाही संसार कसा चांगला करता येईल, काही जण चुकलेले असतात त्यांना कसं माफ करता येईल आणि त्यांना एकत्र आणता येईल या दिशेनेच प्रयत्न करत असतो. मगाशी जेव्हा 1-2 फोन आले तेव्हा त्यांनी सांगितलं की पुरुषांवरच अन्याय होतो. मला वाटतं जर समजा 2-3% केसेस असतील तर त्या पुरुषांना न्याय मिळालाच पाहिजे जसा महिलांना न्याय मिळतो. परंतु महिलांवर पण अन्याय होतोयच ना.
त्यांना तरी कुठं न्याय मिळतोय? अनेक पुरुष केसेसचे निकाल लागतात. आत्ताच 2-3 महिन्यापूर्वी माझ्याकडे 2-3 महिलांच्या ज्या काही कोर्टामध्ये केसेस होत्या त्या विरोधात लागल्या. तेव्हा त्या महिलांना येऊन तरी खाली परत पुरुषांनी येऊन धमक्या दिल्या. मग करून काय केलं तू? काय बिघडवलं? तुलाच आता मारून टाकतो. अशा पद्धतीने पण ही जी कुठली प्रवृत्ती आहे ती कमी झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा आज जो हा विषय जेव्हा चर्चेला आलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की पुरुष असतील किंवा महिला असतील दोघांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा अनेक जे आहेत ते चुकीचे संदेश पसरतायत. मगाशी जेव्हा वैभवजींचा एक फोन आलेला होता त्यांनी सांगितलं की कौटुंबिक सिरियलचा जो आहे तो त्याचा परिणाम होतोय. अशा कौटुंबिक सिरियल तुम्ही बघूच देऊ नका. अशा महिलांनी बघितलंच नाही पाहिजे. याचा देखील मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला आहे आणि त्याचा देखील परिणाम आपल्या एकूणच ह्या नात्यांवरती बघायला मिळतोय. आपण ह्यावरती देखील चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत एक प्रेक्षक आहेत अशोक आपल्या सोबत पोखळकर औरंगाबादवरनं. काय मत आहे मांडा अशोक? हा थेट मत मांडा आपलं. हा मत असं मानतोय की तृप्ती देसाई मॅडमना मला खरा प्रश्न विचारायचा होता पण त्या एनिवे पण तुम्हाला एक सांगतो की हे एका हाताने टाळी वाजत नाही वगैरे म्हणजे पारंपरिक बघा तुम्ही जेव्हा स्त्री खरोखर म्हणजे पुरुषाच्या कह्यात किंवा मग त्याच्या आज्ञेत राहायची तो पुरुष तिला डोक्यावर घ्यायचा. पण म्हणजे मला माहित नाही कशामुळे कोणी म्हणेल त्याला म्हणेल कोणी तृप्ती देसाईचं भूमाता ब्रिगेड म्हणेल का काय पण आजकालच्या स्त्रिया अतिशय स्वार्थी म्हणजे ज्याला आपण फक्त मी माझी बायको आपलं माझा. अशोकजी पण मग पुरुष नसतात का स्वार्थी? पुरुष नसतात का स्वार्थी? ते देखील स्वार्थी असतातच ना. जेनेटिकल मी अजूनही सांगतो पुरुषांचा स्वार्थीपणा आणि स्त्रियांचा स्वार्थीपणा याच्यामध्ये महद अंतर आहे. अंतर असणार कारण की दोन वेगवेगळे आहेत, व्यक्ती वेगळ्या आहेत. अर्थात आपल्या सोबत अजून एक प्रेक्षक आहेत अंकुश पुण्यावरनं. विचारा काय मत आहे आणि आपलं मत मांडाल. मॅडम नमस्कार. हा नमस्कार बोला. बोलतो घोडेगाववरनं. हा बोला. मला असं वाटतं 498 जे कलम आहे त्याच्यात बरोबर चांगले नियम त्याच्यात सुधारून तो कलम चांगलं केलं पाहिजे. कारण का अक्षरशः महिलांनी माझ्याही घरी आई वडील बायको आहे सगळं आहे पण बाकीचं जर तुम्ही पाहिलं ऑल ओव्हर तर महिलांचे खरोखर अत्याचार माझ्या बायकोचं सुद्धा माझ्यावरती अत्याचार चालू आहे आणि मला सायकॅट्रिकची ट्रीटमेंट मला स्वतः. अंकुशी तुमच्यावरती कुठल्या प्रकारचे अत्याचार चालू आहेत बायकोकडनं? माझी बायको माझ्या बरोबर नीट वागत नाही. नीट वागत नाही म्हणजे काय करते? स्वयंपाक ती नीट करत नाही. स्वयंपाक नीट करत नाही. बरं. सासू सासऱ्यांना त्रास देते मुलांना मारते. बरं मग तुम्ही ह्या संदर्भात त्यांच्याशी बोललात का? हो बोललो पण काय फरकच पडत नाहीये त्यांना काय. बरं बरं नक्कीच. अगदी अगदी असे अनेक खरं तर प्रश्न पुरुषांचेही आहेत त्याचबरोबर स्त्रियांचे देखील आहेत आणि आपल्यासोबत तृप्ती देसाई आहेत आणि धर्मेंद्र चव्हाण देखील आहेत. आपण धर्मेंद्रजींकडे जाणार आहोत. धर्मेंद्रजी आत्ताच आपण अंकुश यांचा खरं तर ऐकला असेल आवाज ऐकला असेल. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत त्यांची बायको स्वयंपाक नीट करत नाही. हे आत्तापर्यंत अनेकदा ऐकलेलं आहे की माझी बायको स्वयंपाक नीट करत नाही माझी बायको माझ्या आई वडिलांना नीट सांभाळत नाही. हे वेगवेगळी कारणं खरं तर पुरुष देत असतात आणि ह्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? आतापर्यंत तुमच्याकडे अनेक पुरुषांनी ह्या संदर्भातल्या तक्रारी मांडल्या असतील ह्यावरती तुम्ही काय नेमका तोडगा काढलाय? मी कौटुंबिक न्यायालयात काम करतोय गेल्या 27 वर्षापासून. माझा असा अनुभव आहे की लग्न करण्यापूर्वी त्या महिलेला किमान स्वयंपाक यायला पाहिजे तिला घरातली कामं आली पाहिजे ही तिची प्राथमिक जबाबदारी आहे. ज्यावेळेला तिला नवऱ्याकडून मेंटेनन्स मागण्याचा खावटी मागण्याचा हक्क अधिकार दिलाय त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क अधिकार दिलेला आहे त्यावेळेला घराची जबाबदारी सांभाळणं हे तिचा अधिकार नाही का? ते ती का टाळते? अहो अनेक महिलांना स्वयंपाक करता येत नाही अशा मुलींचे लग्न लावून दिले जातात आणि लग्नानंतर लक्षात येतं काहीला काही येत नाही. अहो काही तर काहींना म्हणजे कसं वागावं हे पण समजत नाही. सिझोफ्रेनिया या नावाचा एक रोग आहे मेंटल डिसऑर्डर तो अनेक महिलांमध्ये जाणवतोय. चिडचिड करणं रागावणं आरडाओरडा करणं सर्रासपणे कटकट करणं घरामध्ये असे प्रकार सुरू असतात. अनेक वेळा समजावून सांगून देखील या महिलांच्या वागणुकीत फरक पडत नाही. त्यामुळे या महिलांना योग्य ते प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की कुटुंब व्यवस्था जर टिकवायची असेल तर बाईची जबाबदारी आहे. तिच्या बाजूने कायदे असल्यामुळे त्या सर्रास दम देतात. तुझ्या विरुद्ध केस करेल तुझ्या सगळ्या फॅमिलीला जेलमध्ये टाकून देईल जेलची हवा खायला लावेल. ते बिचारे घाबरून जातात. त्याचे वृद्ध आई वडील असतात
ह्या वृद्ध आई वडिलांनी कधी आयुष्यभरात कोर्टाची पायरी चढली नसते, कधी पोलीस स्टेशनला गेलेले नसतात, पण सुनेने केलेल्या खोट्या फिर्यादीमुळे त्यांना म्हातारपणी कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात, पोलीस स्टेशनला लागतं, अटक होते. ही परिस्थिती बदललेली पाहिजे. कुटुंब व्यवस्था नीट चालायची असेल तर महिलांनी सुधारायला पाहिजे. आता तर अनेक कायद्यांचा दुरुपयोग होत आहे, सरकारने त्याचा विचार पण केलेला आहे. भविष्यामध्ये ही परिस्थिती जर वाढत गेली तर पुरुष आणि स्त्रियांमधले मतभेद आणखी वाढतील. म्हणजे आपण नुसतं म्हणतो की बलात्कार होतो, ठीक आहे, होत असतील, त्यांना शिक्षाही दिली जाते, पण या खोट्या केसेस जर एखाद्या महिलेने केला असेल तर त्या महिलेविरुद्ध देखील कोर्टाने वेगळा क्रिमिनल केस दाखल केली पाहिजे. नुसती 498 सुटली त्यांना सोडून देऊन भागत नाहीये, तर तिने खोटी केस केली म्हणून सुप्रीम कोर्टाचे डिसिजन आहे की त्यांना डायव्हर्स देण्यात यावा 498च्या खोट्या केस प्रमाणे. पण जर अशी केस खोटी केली म्हणून त्या कलमामध्ये जी शिक्षा आहे ती 3 इयर्स इम्प्रिझनमेंट ती त्या महिलेला पण द्यायला पाहिजे, अशी या कायद्यामध्ये प्रोविजन असायला हवी. धर्मेंद्रजी, हे तर आहेच, पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बऱ्याचदा जसे आता पुरुषांवरती अत्याचार करतायत महिला असं बोललं जातंय, तसंच महिलांवरतीही अत्याचार होताना दिसतात. अनेकदा असं होतं की दारू पिऊन नवरा घरी येतो, तो मारतो, त्याचबरोबर सतत मोबाईलवरती गेम खेळत असतो, मोबाईलवरती चॅट करत असतो. हे देखील तितकेच महत्त्वाचे मुद्दे महिला घेऊन येत असतात. तेव्हा त्यांच्या हक्काचं काय, त्यांच्या प्रश्नांचं काय, त्या रोज सकाळी उठून त्यांच्यासाठी रोज डबा तयार करून त्या स्वतः देखील नोकरी करतात, त्या स्वतः देखील काम करतात, मुलांना सांभाळतात. हे देखील तितकंच त्या देखील मुद्द्यांकडे पुरुषांनी बघितलं पाहिजे की नाही? धर्मेंद्रजी बोला. अरे भाऊ धर्मेंद्रजी. मधुरजी, माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही पुरुषाला आपल्या बायकोला मारावं, रागवावं असं कधी वाटत नाही. तो तिला 10 वेळा समजावूनच सांगतो, विनंती करून सांगतो, तू नीट वाग, चांगली राहा. कोणाला वाटतं की बायकोला आल्या पिटाव, कोणाला वाटतं की दारू प्याव? अहो, नवरा कधीतरी एखाद्या वेळेला पार्टीत दारू पिला, एवढं काय मोठं त्याने केलं? तो काय तिला म्हणजे प्रत्येक नवरा बायको पिऊन दारू पिऊन बायकोला मारतोच हे असं सर्रास चित्र निर्माण करणं बरोबर नाहीये, अजिबात होत नाहीये. हजारो लोक थोडे एखादा 2 पेक पितात म्हणून काही ते दारुडे झालेत का? अहो, माझ्याकडे अशी एक केस होती, एक डॉक्टर आहे, त्यांचं इथे नाशिकमध्ये नशाबंदी मंचचं कार्यालय आहे, ते दारू सोडवतात. आतापर्यंत त्यांनी 5000 लोकांची दारू सोडवली. मुद्द्यावरती या, तुम्ही दुसरीकडे भरकटू नका. तुम्ही सांगा की महिलांवरती देखील अशा प्रकारचे अत्याचार होतात, त्यावरती तुम्ही काय करणार? मारतो असे खोटे अलिगेशन केले जातात. माझं म्हणणं आहे की कोणताही बोला बोला भाऊ, परत साऊंड गेला. कोणताही पुरुष आपल्यासोबत एक प्रेक्षक आहेत, मारुती मगर. विचारा काय मत आहे आणि सांगा. नमस्कार. हा नमस्कार, बोला. प्रत्येकाला माझा जय जिजाऊ. बोला. प्रत्येकाला माझा प्रश्न आहे, मी मारुती मगर बोलतो औरंगाबादहून. अहो, तुम्ही प्रश्न विचारा आणि मत मांडा आपलं. असं मला असं म्हणायचं होतं की ज्या काही मुली समजा लग्न झाल्यावर जे जाळून घेतात, काही त्रास नसते, ज्यावेळेस लग्न होते त्यावेळेस सगळं व्यवस्थित सगळं राहते, आणि लग्न झाल्यानंतर घर पसंत नसते, नसते, जाळून घेतात, त्यावेळेस सगळ्यावर केस करतात. त्याच्यामध्ये एका माझ्या नातेवाईकाची पूर्ण आयुष्य गेलं, जिंदगी बरबाद झाली. आणि नंतर त्यांनी काय सेटलमेंट केलं नांदेडला की 3 वर्ष जेलमध्ये राहिले. नंतर त्या मुलीचा सासरा मरण पावला आणि नंतर त्याने सेटलमेंट अशी केली की 3 लाख रुपये घेतले. नंतर मग कसं काय हे झालं, हे असं फसवा फसवीचं जास्त प्रकरण. बरं मारुती, खरं तुमचं मत समजलेलं आहे, तुमचं प्रश्नही समजलेला. आपल्यासोबत 2 खरं तर तज्ज्ञ आहेतच. आपण आता तृप्ती देसाई यांच्याकडे जाणार आहोत. तृप्तीजी, एकूणच आपण बघितलं तर महिलांवरतीही तितक्याच प्रमाणात खरं तर अत्याचार होत असतात, तरी देखील वटसावित्रीला न चुकता सकाळी त्या पूजा करतात, उपास धरतात पूर्णपणे, आणि अर्थातच आपल्या नवऱ्यासाठी हा सगळा खरं तर तो घाट घातला जातो असं म्हणायला हरकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे, एकूणच नवऱ्यासाठी असेल किंवा एकूणच आपल्या दीर्घायुष्यासाठी असेल, ह्या सगळ्यासाठी किती प्रयत्न करत असतात महिला, आणि त्या तुम्हाला काय वाटतं महिलांनी याच्यासाठी आता काय केलं पाहिजे?
हे बघा, नवरा कसाही असला तरी त्याच्याबरोबर आयुष्य घालवायचं असतं, त्याच्यामध्ये संसार करायचा असतो. त्यामुळं महिला ज्या आहेत त्या आज आपण बघतोय की वटपौर्णिमेला कोणी नवरा मारत असेल, कोणी बोलत नसेल, वेगवेगळे विभक्त राहत असतील, तरी सुद्धा महिला हा उपवास करतात, पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करतात. मगाशी जसं धर्मेंद्रजींनी वगैरे आरोप केले, स्वयंपाक मुलीला येत नाही हा काही आरोप नाहीये हो, तिला स्वयंपाक शिकवता येतो ना. काही मुली आता शिकायला हॉस्टेलला असतात, बाहेर असतात, कदाचित स्वयंपाक येत नसेल, परंतु स्वयंपाकावरनं अशी काही भांडणं करतात. मध्ये जळगाव जिल्ह्यातली केस होती, तिथे एक पुण्याची मुलगी दिलेली होती आणि तिला पुरणपोळी आली नाही म्हणून आता घटस्फोट झाला 6 महिन्यापूर्वी त्यांचा. पुरणपोळी आली नाही म्हणून तिच्याबरोबर इतकी भांडणं झाली, इतकी टोकाची भांडणं झाली. तिला 50,000 रुपये पगार होता आणि त्याच्यावरनं ते विभक्त झाले आणि आता घटस्फोट झाला. त्या मुलींना सुद्धा समजून घेतलं पाहिजे. महिलांवरचे अन्याय अत्याचार, धर्मेंद्रजींना तर पुरुषांच्या केसेस माहीत असल्यामुळे महिलांच्या कदाचित भावना माहीतच नाहीत, परंतु महिलांवरचे होणारे अन्याय अत्याचार हे थांबले पाहिजेत. त्यासाठी पुरुषांनी त्यांची जी काही एक पुरुषी मानसिकता आहे ती बाजूला करून त्यांना सहकार्य केलं पाहिजे. छोटे छोटे आरोप करून जे काही आता आपण म्हणतोय की खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचा इफेक्ट आहे, सोशल मीडियामुळे आपण बघतोय की अनेक चारित्र्याच्या संशयावरून खून होतात. त्याच्यामध्ये कदाचित मुलाची बाजू, मुलीची बाजू, मला समाजालाही आव्हान करायचंय की सोशल मीडियाच्या अगदी एकूणच आपण बघितलं तर खरं तर नवरा बायकोचं हे नातं खरं तर गोड असतं आणि जसं लोणचं मुरतं तसं ते मुरत जातं. आणि हे नातं टिकवायचं असेल तर नवरा बायकोने थोडीफार तडजोड करणं, समजूतदारपणे घेणं तर तितकंच महत्त्वाचं आहे. तृप्ती देसाई आणि धर्मेंद्र चव्हाण, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. यानंतर रोखठोक या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.